आज संगमनेर मतदारसंघातून मला जे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्याबद्दल तर मी आज ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे त्या माझ्या मायबाप सर्व मतदार बंधू भगिनींचं खूप खूप आभार मानतो। कारण आज त्यांच्यामुळे माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, यांच्यामुळे आज मला ही संधी भेटली। त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो। तुम्ही ज्या व्यक्तींचा पराभव केला आहे त्या व्यक्तीचा प्रभावी व्यक्ती होता आणि मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा चेहरा देखील होते, तर कुठे आता तुमच्यापर्यंत तुम्ही कसा न्याय द्याल? तुमच्या मतदारसंघाला काय विचार केला आहे? निश्चित जी निवडणुकीच्या वेळेस जी आमची भूमिका होती पक्षासंदर्भात, जे आमच्या संगमनेरच्या मतदार बांधवांची जी इच्छा होती का संगमनेर आम्हाला भयमुक्त करायचं आहे, तर जी साथ मी घातली होती संगमनेर मी भयमुक्त करून दाखवील। संगमनेरचा पाण्याचा प्रश्न असेल, संगमनेरच्या युवकांना रोजगाराचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, वाडी वस्तीवरील रस्त्यांचा प्रश्न असेल, माझा प्रयत्न राहणार आहे का जो मी शब्द दिला 40 वर्षामध्ये जो संगमनेरचा विकास झाला नाही तो मला 5 वर्षामध्ये करून दाखवण्याचा आहे। आज पहिलं पाऊल ठेवलं विधानभवनामध्ये, याच्या आधी कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून असाल, आमदार म्हणून आल्यानंतर कसं वाटतं? निश्चित एक समाधान आहे। यापूर्वी मी कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वेळेस आलोय, त्यावेळेस आतमध्ये येताना बऱ्याच कसरत करावं लागत होती। आज आमदार म्हणून आल्यानंतर जो एक आपल्या संगमनेरच्या जनतेचा जो आज सन्मान केला जातो, या विधान म्हणजे माझा सन्मान म्हणजे आज ज्या तालुक्याचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या मतदारांचा सन्मान होता आणि निश्चितच मला माझ्या तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला सुद्धा एक आनंद झाला असेल। आज शपथविधीसाठी परिवारातले काही सदस्य हजर असणार आहेत? नाही, माझा शक्यतो शपथविधी माझा उद्या होऊ शकतो, त्यामुळे ज्या याच्यानुसार आलंय, पण आज एक नवीन आमदार म्हणून मी सुद्धा हे बघण्यासाठी उत्सुक आहे काही नेमकं कसं चालतं, कामकाज कसं चालतं। आणि आज पहिला दिवस असल्यामुळे माझा प्रयत्न राहणार आहे का यापुढे प्रत्येक अधिवेशनामध्ये मला प्रत्येक गोष्टी शिकण्यासाठी मी इथं पूर्ण वेळ देणार आहे। आज पहिल्यांदा तुम्ही विधानभवनात आलात, डोक्यावरती पृथ्वी टोपी आहे। यापूर्वी तुम्ही भाजपचे पदाधिकारी होतात, आता शिवसेनेचे आमदार आहात। पदवी टोपी घालण्यामागे काय हेतू आहे किंवा एकंदरीत काय दाखवायचं? नाही, हेतू वगैरे वेगळा काही नाही, परंतु ज्यावेळेस माझा निवडणुकीचा फॉर्म भरण्यात आला त्यावेळेस माझे जे मित्र सहकारी आहेत, युवक वर्ग आहे जो आमचा, त्यांनी मला त्या दिवशी टोपी दिली होती। ती टोपी घातल्यानंतर माझं मत असं आहे का तो शगुन माझ्यासाठी चांगला झाला। मग त्या दिवसापासून मी जी टोपी ठेवली तर ती आजपर्यंत माझी आहे आणि भविष्यात बी माझी राहील अशी मला आशा आहे। विशेषतः विधानभवनामध्ये आता नवीन आहात, नवनिर्वाचित आहात, काय गोष्टी शिकण्यासारख्या वाटतात तुम्हाला? एकंदरीत दादांकडून किंवा भाजपकडून किंवा शिवसेनेकडून काही सूचना आहेत का नवनिर्वाचित आमदारांना? नाही, सूचना वगैरे तशा अजून तरी काही नाही, परंतु मला स्वतःला एक नवीन याच्यामध्ये आज आपण नवीन क्षेत्रात पदार्पण करतोय, त्यामध्ये प्रत्येक जणाकडून इथं आलेला प्रत्येक जण हा एक अनुभवी आणि काहीतरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। त्यामुळं मला जी अशी इच्छा राहील का प्रत्येक आमदार, नवीन आलेला आमदार असू किंवा यापूर्वीचे ज्येष्ठ आमदार असू, त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला मतदारसंघासाठी काय नवीन विजन घेता येईल, काय करता येईल त्यासाठी प्रयत्न राहील। यापूर्वी तुम्ही विधानभवनात येत होता तर कष्ट पडत होते, आता थेट आमदारकी मिळाली आहे आणि थेट प्रवेश आहे, काय अनुभूती आहे एकंदरीत? नाही, मी बोललो ना का यापूर्वी मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला नाही बदलेच नाही, हा संगमनेरकरांचा सन्मान आहे। आज संगमनेरकरांनी जे मला इथं दिलं, तर इथं आल्यानंतर जो आज मला एक महाराष्ट्रातील संगमनेर विधानसभा म्हटल्यानंतर जो समोरच्याचा संगमनेरचा आमदार म्हटल्यानंतर ज्या पद्धतीने मीडिया असेल, आज इथले प्रशासनाचे अधिकारी असतील किंवा जनता असेल इथली मुंबईची, यांचा बघण्याचा दृष्टिकोन एक अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्याकडे बघितला, तर त्यावेळेस मला असं एक आनंद होतो का नक्की माझ्या संगमनेरकरांनी जी मला साथ दिली त्यांचा एक सन्मान इथं होतो। नाही, सर्व मी त्यांच्या आता काल ते सर्व व्यस्त होते, माझा निश्चितच फडणवीस साहेब सुद्धा आज आमचे नेते आहेत, अजितदादा नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब तर माझे मार्गदर्शक आहे। आज ज्या त्यांनी मला संधी दिली, म्हणजे आज विखे पाटलांनी माझ्यासाठी शब्द टाकला, परंतु जी संधी दिली आज ती मला फक्त आमचे एकनाथराव शिंदे साहेब असतील, आज या शिवसेना पक्षामुळे मला संधी मिळाली, त्यामुळं निश्चितच सर्वांचं मार्गदर्शन मला घ्यायचं आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.